बाईट्स अँड डिलाइट्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत फोडणीचं दही किंवा फोडणीचं ताक। ताकापासून जर बनवत असाल तर फोडणीचं ताक म्हणता येईल आणि दह्यापासून जर बनवत असाल तर फोडणीचं दही म्हणता येईल। चला तर मग रेसिपीला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। इथे आपण एक गंज घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घ्यायचं तुमच्या अंदाजानुसार, जिरं मोहरी तडतडून घ्यायची, कढीपत्ता यामध्ये ऍड करायचा, कढीपत्ता छान भरभरून ऍड करायचा आहे आणि तसंच लसूणही भरभरून तुम्हाला यामध्ये ऍड करायचा आहे। लसूण ठेचून टाकायचा, ठेचल्या लसणाची चव अतिशय भारी येते, त्यामुळे लसूण हा ठेचून टाकायचा, ही महत्त्वाची टीप आहे आणि युनिक टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे हे सगळं साहित्य तुम्हाला 2 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे या प्रकारे आणि त्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाला ऍड करणार आहोत, जसं की हळद, मीठ आणि तिखट। हे 3 इन्ग्रेडियंट तुम्हाला यामध्ये ऍड करायचे आहे। फोडणीचं दही बनवायचं असेल तर 1 ग्लासभर पाणी आधीच तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं आहे, जेणेकरून फोडणी करपता कामा नये। तर बघू शकता इथे यामध्ये आपण मीठ, हळद आणि तिखट ऍड केलेलं आहे। जसं हे तिखट आपण ऍड करतो एक मिनिट परतून घ्यायचं आणि लगेच यामध्ये 1 ग्लासभर पाणी तुम्हाला टाकायचं आहे। बघू शकता, कारण फोडणी ही जळेल, जास्त वेळ झाला की फोडणी जळू शकते, त्यामुळे आधीच तुम्हाला प्रिपरेशन करून घ्यायची आहे। फक्त ग्लासभर पाणी तुम्हाला बाहेर काढून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथे जास्त वेळ लागणार नाही। तर यामध्ये आपण इथे 1 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे। हे 1 ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत तुम्हाला आटवून घ्यायचं आहे हाय फ्लेमला आणि इथे आपण दह्याला या प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। छान एक फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे, ज्यामध्ये लम्प्स अजिबात नाही। आणि बघू शकता इथे 1 ग्लास पाणी आपण ऍड केलेलं होतं, त्याचं आता एवढंच पाणी इथे उरलेलं आहे, या प्रकारे इथे तयार झालेला आहे। आणि गॅस ऑफ करायची, चालू गॅसमध्ये तुम्हाला यामध्ये दही टाकायचं नाही, गॅस बंद करायची आहे आणि त्यानंतर आपण घोटून घेतलेलं दही यामध्ये ऍड करायचं। दह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला लागेल तसं तुम्ही ठेवू शकता। इथे मी थोडं घट्टसर असं दह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, तुम्ही हवं तर यामध्ये पाणी ऍड करायचं आणि त्यानंतर या फोडणीमध्ये हे दही ओतून द्यायचं। लगेच यामध्ये कोथिंबीर घालायची, भरभरून अशी कोथिंबीर तुम्ही घालू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं। आणि फोडणीचं दही इथे तयार आहे, अफलातून असं लागतं। तुम्ही भजे आणि फोडणीचं दही खाऊ शकता किंवा भगर आणि फोडणीचं दही, ज्यांना उपवास असतो त्या दिवशी काय खायचं तर हे एक सगळ्यात बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे। फोडणीचं दही आणि भगर अतिशय भारी लागते, मला फार आवडते। तर तुम्ही हे नक्की बनवून बघा। दह्याचं एक वेगळा प्रकार आणि कढीच्या ऐवजी काहीतरी वेगळं असं व्हेरिएशन म्हणून केलेलं आहे, नक्की ट्राय करा।